मंडळी नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या दिलखुलास गप्पांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बदलापूर शहराच्या विकासाचं जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा एक नाव प्रामुख्याने समोर येतं. बदलापूर शहराचे कुटुंब प्रमुख ज्यांची आपली ओळख आहे, बदलापूर शहराचे आनंदिगे म्हणून ज्यांची ओळख आहे, असे सर्वांचे लाडके तथा बदलापूर शहराचे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख, बदलापूर शहराचे कुटुंब प्रमुख वामनदादा म्हात्रे. खरे तर आपण यांना या अगोदर देखील विविध कार्यक्रमात सभेत पाहिले असेल, परंतु आज आपण दिलखुलास गप्पांमध्ये यांची पूर्ण राजकीय कारकीर्द तसेच त्यांचा प्रवास आणि वामनदादा नेमके आपल्या आयुष्यात कसे आहेत याविषयी जाणणार आहोत. दादा, दिलखुलास गप्पांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक बदलापूरकर ठाणेकरांचं अशी इच्छा होती की वामनदादा नेमके काय करतात आपल्या आयुष्यात आणि त्यांचं जीवन कसं घडलं. तर आपण सुरुवातच करूया या एपिसोडला. तर काय सांगाल, कसं होतं बालपण? मी जेव्हा शालेय शिक्षणापासून मला थोडी सामाजिक कार्याची आवड होती आणि नेहमीच मी जेव्हा सामाजिक कार्य करत असताना गावातला कुठचा लग्नविधी असो, होळीचा सण असो, जे जे हिंदू धर्माचे जे कार्यक्रम असायचे त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचं गाव छोटंसं गाव होतं. 25-30 घराची लोकवस्ती होती आणि गावामध्ये प्रत्येक सणवार साजरे करत असेल तेव्हापासून मी होळी असो, दिवाळी असो, प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेत असायचो आणि सर्व तरुण मंडळी होती ते माझ्या बरोबर असायचे. तसेच जे माझे वडील होते ते वडील सरकारी नोकरी करत होते आणि त्याच्यामुळं गावात एक वडिलांची एक चांगली, आमचे 4 कुटुंब त्या गावात राहायचे आणि त्या 4ही कुटुंबामध्ये जे वडील निर्णय घ्यायचे ते पूर्ण गाव मान्य करत आणि प्रत्येक याच्यात त्यांचा सहभाग असायचा. त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून आम्ही पहिला गावामध्ये मी सामाजिक कार्य करत असतो. त्यानंतर मी 10वीपर्यंत जाधव हायस्कूलमध्ये शिकलो. त्यानंतर 12वीपर्यंत महात्मा गांधीमध्ये अंबरनाथ या ठिकाणी शिक्षण घेत होतो. त्याच वेळेस या विधानसभेचे आमदार साबीरबाई शेख आमदार झाले. माझे वडील सुद्धा ऑर्डनन्समध्ये मिलिटरी इंजिनिअरिंग गॅरेजिंग सर्व्हिस या ठिकाणी सर्व्हिसला होते आणि साबीर शेख सुद्धा ऑर्डनन्समध्येच MPF मध्ये कामाला होते. त्यामुळं एक वर्कर, ऑर्डनन्सचा वर्कर म्हणजे साबीरबाई त्या ठिकाणी काम करायचे म्हणून जितके ऑर्डनन्समध्ये काम करणारे लोक होते ते सर्व साबीरबाईंच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झाले होते आणि त्याला एक धागा धरून माझे वडील ऑर्डनन्समध्ये त्यांची ड्युटी असल्यामुळे साबीरबाई शेख आमच्या घरी आले आणि त्यांनी आव्हान केलं आमच्या पूर्ण गावाला. आता आमचं गाव एक पुनर्वसित होतं. 1947 साली उल्हासनगर वडोलगाव या ठिकाणी आमचं सर्व कुटुंब राहत होतं आणि त्या ठिकाणी कमीत कमी 300 घरांची वस्ती होती. परंतु केंद्र शासनाने मिलिटरी कॅम्पसाठी जागा ॲक्विजिशन केली आणि ॲक्विजिशन केल्यानंतर आम्हाला बदलापूर या ठिकाणी बेलवली या ठिकाणी स्थलांतर करून त्या ठिकाणी गावठाण म्हणून आम्हाला जागा दिली. परंतु आमचं पूर्ण गाव या ठिकाणी आलं नाही कारण त्यावेळेस इकडची ती परिस्थिती पूर्ण जंगलमय होती. या जंगलामध्ये आमचे लोक यायला तयार नव्हते म्हणून आमचं 75% गाव अजून पण उल्हासनगरमध्ये आहे आणि आम्ही फक्त 4 कुटुंब या शहरामध्ये स्थलांतरित झालो. आणि त्यावेळेस इकडचं पूर्ण मला बदलापूर हे पूर्ण जंगल होतं आणि जंगलामध्ये राहिल्यासारखं त्या ठिकाणी वाटत होतं. या ठिकाणी आल्यानंतर तिकडनं जे काही जमिनीचा मोबदला भेटला त्या मोबदल्यातून या ठिकाणी त्यावेळेस वडिलांचे भाऊ बिऊ यांनी जमिनी खरेदी केल्या. मला वाटतं बदलापूर शहरामध्ये आमचं नवीन अंबरनाथ वडवली सर्वात मोठे शेतकरी मला वाटतं आमच्या 2 गावातलेच असतील जे आज जुवेली मांजरली या ठिकाणचे जे शेतकरी म्हणजे आमचे चंद्रशेठ म्हात्रे असो, विठ्ठल भुईर असो, दाजी भुईर असो, बाबू कडव असो, असे दिग्गज शेतकरी आमच्या गावात होते आणि मला वाटतं मग आमचा उदरनिर्वाह त्यावेळेस त्या लोकांचे दूध आणि शेती
हाच मुख्य व्यवसाय त्यावेळेस आमच्या लोकांचा उल्हासनगर आल्यानंतर होता. आणि त्याच्यानंतर गावाची डेव्हलपमेंट व्हावी तर मला वाटतं 1983 साली पहिल्यांदा आमच्या गावाला लाईट आली. 83 मध्ये. तोपर्यंत म्हणजे आमचं गाव अंधारातच होतं. मधल्यावर शहराची पण मला वाटतं एवढी मोठी काय प्रगती नव्हती. ग्रामपंचायतला बलराम मात्रे म्हणून आमचा एक बेलवली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये आमचं गाव समाविष्ट होतं. त्या ठिकाणी माझा एक चुलत भाऊ होता, तो सदस्य म्हणून त्या ठिकाणी आला. तेव्हा पहिला रस्ता नकुल पाटील त्यावेळेस मला वाटतं आमदार होते, त्यांनी आमच्या गावाचा पहिला रस्ता त्यावेळेस केलेला होता. आणि त्याच्यानंतर मला वाटतं खासदारकीसाठी जगन्नाथ पाटील उभे होते आणि जगन्नाथ पाटलांची मावशी ही आमच्या गावात होती आणि ते आमच्या चुलत काकांना गौरीचा पाडा त्या तिकडनं एक नातं होतं. त्यामुळं आमचं पूर्ण गाव हे जगन्नाथ पाटील यांच्याच नेतृत्वाखाली त्या विकास असो किंवा छोटी मोठी पोलीस केस असो, काय जे पण आमची काय राजकीय सामाजिक कामं असतील किंवा एखाद्यावर अत्याचार झाला तर आमचा नेते जगन्नाथ पाटील होते. आणि जगन्नाथ पाटीलांचे मिसेस नातेवाईक असल्यामुळं नेहमीच आमच्या गावाला ते संबंध चांगले होते, सहकार्य करायचे. त्यानंतर मग आमचे मला वाटतं आता आपल्या या जगात नाहीत विष्णू पिशेकर एक चांगले भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोक काम करायचो. मग त्यानंतर 1991 साली मी 12वीला असताना साबीरबाई पहिल्यांदा 89 साली निवडून आले आणि त्यांचे आमचे घरोब्याचे संबंध झाले. त्यावेळेस आमच्या सर्व तरुण मंडळींनी ठरवलं की आमची जी बेलवलीची मशानभूमी होती त्या मशानभूमीची जागा काही लोकांनी विकली. तेव्हा एक आमच्या गावातनं उठाव निर्माण झाला तरुण मंडळीचा, तर त्या ठिकाणी झोपडपट्टी निर्माण झाली. तर आम्ही निर्वासित म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणावर आणि आम्हाला माणसं एखादा मृत्यू पावला त्याला जाण्यासाठी जागा सुद्धा राहणार नाही म्हणून आम्ही सर्व गाववाल्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी जी मशानभूमीची जागा विकली होती त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं झाली होती. तर आम्हाला कोणाचा राजकीय सपोर्ट पाहिजे होता, एक चेहरा पाहिजे. त्यावेळेस इथले जे स्थानिक आमदार होते साबीरबाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि मनोहरजी आंबोने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेची शाखा ओपन करायचं ठरवलं. कारण या ठिकाणी तेव्हा काँग्रेसचे दिग्गज होते आणि ते काँग्रेसचे दिग्गज ती जागा विकलेली होती त्या लोकांना सपोर्ट करायचे, त्यांना कुठेतरी अभय देत होते. आमचा माझा जो मोठा भाऊ आहे तो आता नाहीये. आमचा मंगल मात्रे असो शनिवार असो असे 10-12 जे कर्तृत्ववान तरुण होते त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा त्यावेळेस दाखल केला. काय या लोक खंडणी मागतात म्हणून कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न केला आणि ती मशानभूमीची जागा गिलकृत करायचा प्रयत्न होता. पण आम्ही गावाला न डगमगता आज जी नगरपालिकेला वडवली ठिकाणी झोपडपट्टी मुक्त क्रीडा संकुल असो चांगली 3 एकर मशानभूमीची जागा आम्ही त्या ठिकाणी राखीव ठेवलेली. कारण की आमचं गाव होतं, नंतर आमचं गाव एक व्यवसायाचं केंद्रबिंदू बनलेलं होतं. आणि कमीत कमी आमच्या गावामध्ये बाहेरून 200 ते 250 तरुण नोकरीसाठी यायचे. प्रत्येक घरामध्ये एक लघु उद्योगाचे कारखाने होते जे महिलांसाठी हेअरपिन असतात, चाप असतात, रबर बॅट असतात, ते बनवण्याचा उद्योग त्यावेळेस म्हणजे व्यवसायाचा केंद्रबिंदू हे पूर्ण बदलावर शहरामध्ये वडवली होती. आणि आजूबाजूच्या सर्व खेडेगावातली जी लोक उल्हासनगरला नोकरीसाठी जायची ती सर्व तरुण मुलं आमच्या गावात नोकरीसाठी यायची. आणि मला वाटतं 17 ते 18 फॅक्टरीज आमच्या गावामध्ये त्यावेळेस होत्या. म्हणून बदलापूर शहर थोडंसं विकासाकडे जात होतं आणि त्याच्याबरोबर आमच्या गावाची सुद्धा डेव्हलपमेंट होत होती. मग साबीरबाईच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी विकासाची कामं पहिल्यांदा सर्व आम्ही तरुण होतो, प्रत्येकाला एक सरसरत रक्त आणि एक जिम पाहिजे. तर पहिला मागणी आम्ही देण्यात केली की आम्हाला आमच्या गावामध्ये व्यायामशाळा पाहिजे. त्यांनी आम्हाला 2 लाखाचा निधी मंजूर केला. त्यावेळेस कल्याण महानगरपालिकेमध्ये बदलापूर शहर होतं आणि त्यावेळेस
2 लाख रुपयाचा निधी आम्हाला मंजूर केला. त्या ठिकाणी आम्ही एक चांगली जिम व्यायामशाळा बांधली आणि त्या ठिकाणी सर्व तरुण संध्याकाळी आम्ही व्यायाम करायचो. पुन्हा एक गावात सार्वजनिक जागा कुठेतरी बसण्यासाठी पाहिजे तर ते एक हक्काचं बसण्याची जागा आमची ते जिम होती. त्याच्यानंतर पुन्हा मी 2 वर्ष CHM कॉलेजला गेलो. कॉलेज शिकताच व्यवसायात आलो. व्यवसायात येत असताना शेती हा मुख्य व्यवसाय आमचा होताच. आम्ही 4 महिने भाताची शेती केल्यानंतर भाजीपाला करायचो. ती आमच्या गावांची परंपरा, आम्ही शेतकरीच होतो. मग त्या ठिकाणी दुधीची भाजी लावायचं, शिरोली, कारली सर्व हे करून सर्व कल्याणच्या मार्केटला आमचे लोक घेऊन जायचे आणि त्याच्यावर सर्वांचा उदरनिर्वाह व्हायचा. प्रत्येकाच्या घरात नोकरी होती पण नोकरीवर शेती असलं मग ती ओशाड जाऊन आम्ही घेत नव्हतो. आज लोकांकडे शेती आहे पण शेती करायला त्यांना टाइम नाही. परंतु मी आज सुद्धा माझ्या 3 ठिकाणी शेतीमध्ये चांगली भाजी लावतो. आजही तुम्ही शेती करता? आजही गाई पालन. माझ्याकडे तर ड्युटी होती. आमच्या स्वतःच्या गायी होत्या. त्या गायी मी एक टाइम चरायला घेऊन शेतावर जायचो. हे 3 वर्ष माझी ड्युटी होती. जेव्हा मी 8वीला गेलो त्या दिवसापासून मी काय गायी पाळायला गेलो नाही. पण हे घरात सार्वजनिक प्रत्येकाला कामं होती, ती कामं वाटून दिली, जबाबदारी तुमच्यावर जबाबदारी दिली होती. ती तर सर्व आमच्या आगरी समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये आज कोणी किती मोठे झाले असेल प्रत्येकावर जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पूर्ण करायची. कोणावर अवलंबून आम्ही नव्हतो किंवा मनात पण अशी शंका आली नाही की कुठेतरी जाऊन नोकरी करावी. मी तर 12वीलाच असताना व्यवसायात आलो. इतक्या कमी वयापासून त्यामध्ये साबीरबाईंचे आशीर्वाद होते. त्यांनी मला ते काम दिलं आणि ते काम मला कुठच्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं. उलट माझे वडील हे सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये MES म्हणजे मिलिटरी गॅस इंजिनिअरिंग सर्व्हिस, म्हणजे आज जे भारतामध्ये जे चांगलं काम करणारी जी एजन्सी असेल गव्हर्नमेंटची ती MES आहे. आणि त्या MES मध्ये माझे वडील मुकादम होते. तो वडिलांच्या बरोबर जे इंजिनियर, अरे आपका लड़का कैसा कॉन्ट्रॅक्टर हो गया. त्यानंतर मी चांगल्या व्यवसायात सेटल झालो. सेटल झाल्यानंतर 95 साली या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. साबीरबाई शेख यांची इच्छा होती की मी नगरसेवकला त्यावेळेस उभं राहावं. पण माझं वय लहान होतं, 20, 21, 22 वर्षाचा होतो. तर मी त्यावेळेस भास्करजी फुलोरे, आमचा वार्ड ओपन होता, त्या ठिकाणी त्यांना संधी दिली. वालवली, वडवली, शांतीनगर असा एक प्रभाग होता. त्या प्रभागामध्ये ते प्रभावित झाले. त्यानंतर पुन्हा मी मनाशी निश्चय केला की ना आता आपणच लढलं पाहिजे. पण मी पहिल्या वेळेस लढलो असं चांगला व्यावसायिक झालो नसतो. काही काही लोक राजकारणात सक्सेस होतात, काही लोक भरडली जातात किंवा वेगळी वळणं लागतात. नक्कीच. कारण का जर फुकटचे पैसे जर एखाद्या लोकप्रतिनिधीला आले तो बरेचसे, आता तुम्ही तेव्हाचे नगरसेवक बघाल मला कोणाचं अस्तित्व सुद्धा राहिलं नाही. 1, 2, 3 जर नगरसेवक सोडले तर मला वाटतं ते 1995 साली नगरसेवक होते का नाही अशी त्यांची परिस्थिती किंवा त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, त्यांना नावलौकिक सुद्धा मिळालं नाही. पण आम्ही तसं न करता मी 2000 साली नगरसेवक झालो. नगरसेवक झाल्यानंतर उपनगराध्यक्ष झालो, बांधकाम सभापती झालो. आमचा जयप्रकाश टांगसलकर त्यावेळेस नगराध्यक्ष झाला. आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 1 स्वच्छ, सुंदर आणि प्लॅनिंग मध्ये रस्ते कसे असतील हे बघण्यासाठी सर्व नगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी यायचे. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा एखादी गव्हर्नमेंटची टीम स्वच्छता अभियान, तेव्हा संत गाडगे बाबा अभियान चालायचं, ते संरक्षण करण्यासाठी कुठचं वार्ड नगरपालिका निवडायचं तर 1 नंबर वार्ड निवडायचं. कारण का आम्ही झोपडपट्टी मुक्त तो केलं होतं. कारण माझ्या वाड्यात भरपूर सरकारी जमीन होते पण आम्ही एक सुद्धा असतो, नाहीतर नगरसेवक झाला का जो चाली बांधण्यात एक्सपर्ट असतात. पण ती कीड मी माझ्या प्रभागात लागून दिली नाही. आणि कधी माझ्या मनात सुद्धा नाही आलं का आपण वाम मार्गाने जाऊन पैसे कमवायचे आणि ते माझ्या कुटुंबासाठी लावायचे. कारण का आम्ही तसं कुटुंब आमचं सक्षम होतं. वडील सरकारी नोकर होते, आम्ही 5 भाऊ होतो.
माझं शिक्षण झालं. दुसरा ज्ञानेश्वर जो आज आमदार आहे तो सुद्धा B.Com झाला, त्यानंतर B.Ped केलं, MS केलं. पण आमचा एक छोटा भाऊ तो इंजिनियर झाला. तो लंडनला 8 वर्ष शिकण्यासाठी होता. त्यांनी डिप्लोमा केलं, डिग्री केलं, डिग्री केल्यानंतर M.Tech केलं, M.Tech केल्यानंतर MS केलं. असं सुशिक्षित कुटुंब आम्ही त्यावेळेस या आमच्या गावामध्ये एक वेगळी छाती. आणि मला वाटतं आम्ही घेतलेले जे आमच्या कुटुंबाने घेतलेले प्रत्येक निर्णय आमच्या गावात कोण विरोध करत नव्हता. किंवा मी सुद्धा मला सामाजिक कार्याची आवड असताना कोणी आजार असो, ॲक्सिडेंट हो, मृत पावलेला असो, पहिला हात माझ्या जे पण माझ्या खिशात असेल मी स्वतःला 10 रुपये पण कधी राहतील नाही राहतील एवढं सरळ हाताने मदत करत आलो. आणि त्यामुळे मदत करत करत असताना मला आपल्या सर्वांचे आशीर्वाद, माझ्या गावातल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद सर्वांच्या कृपाने भरभरून भेटलं माझ्या व्यवसायात. आणि नुसतं व्यवसाय करत असताना मी आमच्या गावात गावडीचं मंदिर बांधलं, चांगली जिम विद्यार्थ्यांसाठी वालवलीचं गावदेवीचं मंदिर बांधून दिलं, गणपतीचं मंदिर बांधलं, रमेशवाडीमध्ये साईबाबांचं मंदिर बांधलं, आता रामलल्लाचं सुद्धा मंदिर बांधलं. असे विविध देवतांचे आशीर्वाद सुद्धा नक्कीच मी घेत आलो. आपल्या इथं ज्ञानप्रवाह विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी आमचे रघुनाथजी पाटील, आमचं सर्व कोकरकर आप्पा, हे सर्व मी एक बॅचलर असं त्यांच्यावर. आणि मला त्या लोकांत राहायची आवड होती. त्यामुळं काहीतरी चांगलं मी त्या लोकांकडनं घेतलं, शिकलो. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आज बदलापूर शहरामध्ये काम करतो. आणि काम करत असताना मला वाटतं 4 वेळा मी नगरसेवक झालो. आणि 4 वेळा नगरसेवक झाल्यानंतर भाजप शिवसेना युती होती, परंतु अंबरनाथ नगराध्यक्ष शिवसेना आणि इथं BJPचे 3 नगरसेवक असताना सुद्धा भाजपचा नगराध्यक्ष होता. तेव्हा मला वाटायचं कुठेतरी आमच्यावर या ठिकाणी अन्याय होतो. परंतु जे सरकारी काही नियम असतात, अटी असतात, त्यामुळं आनंद सकपाल नगराध्यक्ष झाले, रामभाऊ पातकर नगराध्यक्ष झाले. सातत्य 9 वर्ष मी 2दा त्यांच्यावर उपनाध्यक्ष म्हणून काम केलं. पण मुख्य पदावर माणूस असल्यामुळे चांगले निर्णय घेऊ शकतो, चांगली कामं करू शकतो. आणि ती संधी मला 2014 साली संघर्षातनं भेटली. नक्कीच. कारण ज्यावेळेस शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवण्याची या नगरपालिकेवर पाली आली, कारण रामभाऊंना 9 वर्ष आम्ही नगर अध्यक्ष म्हणून केलेलं होतं. मला वाटतं सेपरेट BJP लढले असं कधी ते नगराध्यक्ष झाले नसते. पण ज्यावेळेस शिवसेनेचा मी नगराध्यक्ष होणार होतो त्यावेळेस हेच BJP वाले राष्ट्रवादी बरोबर जाऊन नगराध्यक्ष पद मिळवणार, मला पाडलं. आणि माझा स्वभाव थोडासा खुंची आहे. मी एखादे मनाशी खुणगाट बांधली, मी कोणाच्या वाट्याला जात नाही. आणि माझ्या वाट्याला आलं तर मी त्याला सोडत नाही. मी जिल्हा प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब होते, पूर्ण माझ्यावर त्यांचा विश्वास होता. साहेब बोला, संघटनात्मक लेवलला आपण अपयशी ठरलेलो आहे, पण मला नगराध्यक्ष व्हायचंय, तुम्ही मला फ्रीडम द्या, मी तुम्हाला शिवसेनेचा नगराध्यक्ष होऊन दाखवतो. आणि तेव्हा बाळासाहेबांनी जेव्हा मी नगराध्यक्ष पदाला मला त्या भाजपच्या लोकांनी पाडलं, त्यावेळेस शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं की एकनाथ बदलापूरचा बदला घे. आणि खरोखर त्यावेळेस साहेबांचा चेहरा इमोशनल झाला. मी साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही बिलकुल काय, ज्या दिवशी भाजपचा नगराध्यक्ष राजीनामा देईल त्यावेळेस वामन माते त्या खुर्चीवर नगराध्यक्ष म्हणून दिसेल, एवढं कॉन्फिडन्स विश्वास होता तुम्हाला? मला स्वतःला विश्वास होता. एवढं कॉन्फिडन्स ठेवून मी सांगितलेलं होतं, साहेब फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. आणि योगायोगाने ते क्षण जुलून आले. आमचे सुनीलजी भगत असो, अविनाश मोरे असो, मुकुंद गोयर असो, आशिष दामले असो, सविता गवारे, असे 5 नगरसेवकांनी 7 नगरसेवक मायाबरोबर, 5 नगरसेवक मायाबरोबर ठाम राहिले. आणि याच्या सर्वांच्या सहकार्याने मी 2007 साली जेव्हा राजेंद्रजी घोरपडे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला
त्यावेळेस मी त्या नगराध्यक्ष खुर्चीवर होऊन दाखवलं. त्याच्यात सर्वात संघटनेला सर्वात मोठा आनंद त्या क्षणाचा होता. आणि त्या दिवशी जे तुम्ही निवडणूक बघितली असेल तर बदलावरमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं होतं की जर वामन म्हात्रे पुन्हा जर या निवडणुकीत पडला तर या बदलावर शहराचं वातावरण एखाद्या वेळेस खराब सुद्धा होऊ शकतो. असं वातावरण कमीत कमी 4-5 लोक, मी नगराध्यक्ष होता, नगरपालिकेच्या बाहेर उभी होती, त्यावेळेस पण बाकीच्या नगरसेवकांना प्रेशर केलेला, इकडचे तिकडचे गुंड मी बोलून या लोकांनी मला पाडण्याचा प्रयत्न केलेला होता. पण मी पण पूर्ण तयारीनिशी होते. आर आणि पार माझ्या राजकीय जीवनाला टर्निंग पॉईंट होता. मी त्यावेळेस जर पडलो असतो तर एखाद्या वेळेस माझ्या हातून मग काहीतरी वाईट घडलं असतं. पण मला वाटतं बदलावच्या सर्व जनतेची प्रेम होती, प्रेम होती, देवदेवतांचे आशीर्वाद होता. त्यामुळं एका मताने मी त्यावेळेस जिंकलो, नगराध्यक्ष झालो. नगराध्यक्ष झाल्यानंतर कुठच्याही प्रकारची फुणगाट मनामध्ये ठेवली नाही. सर्व नगरसेवकांना एकत्र केलं. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, इथले स्थानिक आमदार कतोरे साहेब, ही आता माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला बदलापूर शहराचा विकास करायचा. पुन्हा जशी जी आमची पारंपरिक युती होती, शिवसेना, बीजेपी, सर्वांना एकत्र घेऊन, सर्व पक्षांना एकत्र घेऊन काम करण्याचं मी त्यावेळेस ठरवलं. आणि पुन्हा माझा 10 महिन्याचा कार्यकाल संपला. त्यानंतर जयश्री भोईर यांना 10 महिने नगराध्यक्ष केलं, पातकर वहिनीनं नगराध्यक्ष केलं, त्यानंतर उषा म्हात्रेला नगराध्यक्ष केलं. जे बदलापूरला राजकीय वातावरण गडूळ करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता ते यशस्वी न होऊन देता मी सर्व संघटनांना, सर्व पक्षांना एकत्र येऊन ती कारकीर्द चांगली आणि विकासात्मक, तुम्ही बघत असाल की कार्मेल स्कूल ते खरवई नाक्यावर एकदम अंधार होता. MMRDने तो रस्ता केला, रस्त्याच्या कडेची झाडं तोडली. नेतृत्वहीन 2010 नंतर शहर झालेलं होतं. रामभाऊ वातकर यांनी थोडीशी विकासाची चांगली कामं त्यावेळेस केली होती. अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत चांगला प्रकल्प, मनोहरदादा अंबोनी असेल, ते असेल तो ईस्ट वेस्टचा उडापूर, विजन ठेवून काम करणारे नेते त्यावेळेस सर्व बॅचलर नगरसेवक आणि प्रत्येक जण फक्त आपल्या प्रभागाचा विचार करत असत. परंतु आम्ही तसं न करता त्यावेळेस मी MMRDचा सदस्य झालो आणि सदस्य झाल्या पहिल्याच मीटिंग मध्ये मी कमीत कमी 33 कोटीचा निधी कॉन्क्रीट रोड साठी आणलेला होता. त्याच्या अगोदर 50 कोटी रुपयाचा निधी स्थानिक आमदार किसनजी कतोरे यांनी सुद्धा, त्यामुळं बदलापूर शहराचा एक चेहरामोहरा बदलण्याचं काम जेव्हा मी नगराध्यक्ष झालो तेव्हा होत होते. सुरुवात 2014 नंतर तुम्ही सर्व बघा, 2014 नंतरची जी डेव्हलपमेंट झाली ती वर म्हणजे एकदम विकासाकडे घेऊन गेली. त्यानंतर मला वाटतं कुठच्या प्रकारचं शिंदे साहेब स्वतः 5 वर्ष या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी कुठच्या प्रकारच्या निधीवर म्हणजे स्थानिक आमदार असो किंवा आम्ही नगराध्यक्ष म्हणून गेलो, डोळे झाकून आम्हाला सह्या करून या बदलापूर नगरपालिका निधी देण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर जे माझ्यासमोर मोठी जी समस्या होती की आता सर्व पक्षांना घेऊन आम्ही नगरपालिका 5 वर्ष चालवलेली, परंतु पुन्हा 2016 साली 16 साली निवडणुका लागल्या आणि पुन्हा युतीचा प्रस्ताव समोर आला. परंतु त्यावेळेस पूर्ण राजकीय भूकंप झालेले होते. कोण कुठच्या पक्षात, कोण कुठच्या पक्षात गेला होता, कारण कतोरे साहेबांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला होता. त्यामुळे त्यांचे 12 नगरसेवक होते. 12 पैकी 4 नगरसेवक माझ्याकडे आले आणि ते 4 नगरसेवक श्रीधर पाटील असेल, संजय गायकवाड असेल, अरुण सुरवल असेल, मसूद कुवारे, राजन चव्हाण, हे 6 नगरसेवक त्यावेळेस माझ्याबरोबर आले. आणि माझ्याबरोबर असताना प्रत्येक वार्डात प्रत्येक पदाधिकाऱ्याला, प्रत्येक
कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे. मग जर युती केली तर या लोकांना आपण आपल्या संघटनेत घेतले तर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. मग मी शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब आपण निवडणुका झाल्यानंतर युती करू. त्यावेळेस जो संघटनेचा सर्वे होता तो कोणतरी चुकीचे फिडिंग माननीय तेव्हा प्रमुख उद्धव साहेब होते यांना दिलेली होती. ते फक्त 5 नगरसेवक शिवसेनेचे या बदलापूर शहरामध्ये निवडून येतील. तिथं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले होते, एक किसन कथोरे साहेब होते, खासदार कपिल पाटील होते आणि आमच्या बरोबर फक्त वामन मात्र मी एकटाच होतो. अम्मा स्टार प्रशा आणि शिंदे साहेब सुद्धा सत्तेत होते, ते पालकमंत्री होते. वरून निर्णय झाला का युतीमध्ये निवडणुका लढा, पण युतीमध्ये निवडणुका लढला असतो तर प्रत्येकाला न्याय देता आला नसतो. मी अंबरनाथ मध्ये मीटिंग होती, अंबरनाथ शहर शाखेमध्ये, आणि मी पूर्ण प्लॅनिंग होते. मला स्वतःवर विश्वास होता की मी साहेब एक हाती सत्ता तुम्हाला आणून देतो, मी सांगेल ते उमेदवार मला द्यायचे. तेव्हा लगेच एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील यांच्या हातात 47 बी फॉर्म दिले आणि हा वामन सांगेल त्याला उमेदवारी द्यायची. एवढा विश्वास त्या 2 नेत्यांनी माझ्यावर ठेवला आणि ते 47 बी फॉर्म मी सांगेल त्याला दिले. कुठच्या प्रकारची पक्षात बंडाली होऊन दिली नाही. फक्त त्यावेळेस मला 2 उमेदवारांनी धोका दिला, एक सागर गोरफडे आणि इकडचे कात्रपचे गीते. या दोन्ही सीट आमच्या आल्या असत्या, परंतु त्यांचे थोडेसे रिलेशन तिकडे असल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या अगोदर ते बॅक झाले आणि भाजपमध्ये निवडणूक लढवली. तरी सुद्धा मला कॉन्फिडन्स आला नाही की मी 100% या नगरपालिकेवर एक हाती सत्ता आणणार. एकनाथजी शिंदे साहेब युती असल्यामुळे प्रचाराला कोण यायला तयार नव्हते नेते. पोलिसांचा दबाव होता प्रत्येक वार्डामध्ये. तरी सुद्धा या सर्व गोष्टीला न डगमगता आम्ही प्रत्येक वार्डून वार्ड फिरून आलो. एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी रात्रीचे सर्व आढावा घेण्यासाठी आले. मला विचारलं की काय परिस्थिती, आपले किती नगरसेवक येते. साहेबांनी सांगितलं साहेब तुमचे फक्त आशीर्वाद ठेवा, 100% एक हाती सत्ता नक्कीच मिळवून देऊ. परंतु जो आजूबाजूचे लोक त्यांना सांगत होती, चुकीची फिडिंग करत होती, तेवढा हा एकटाच एवढा विश्वासाचं सांगतो की एक आता सत्ता येईल आणि बाकीचे लोक शांत सांगत नाही की मी बोला साहेब तुम्ही ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस बघा. मी सांगितलेलं होतं ज्यावेळेस वरून निरीक्षक आला की माझे 27 ते 28 नगरसेवक निवडून येतील. हा विश्वास तुम्ही कसा संपादन केला पक्षावरती आणि पालकमंत्र्यांवरती? इतका विश्वास. मी ग्राउंड लेवलला काम करतो, मला या शहराचा कानाने कोपरा माहिती. मला सर्व राजकीय पक्ष असतील, प्रत्येक राजकीय पक्षाचा शहर प्रमुख असो किंवा जो असो तो स्थानिक नव्हता. ते इतर शहरात नाही या शहरामध्ये राहिलेले. ते त्यांच्या विभागावर जरी संघटनेचं एखादं पद असलं, मला वाटतं एक कतोरे साहेब सोडले तर बाकी जितक्या पक्षाचे शहर प्रमुख झाले असतील त्यांना बदलावरच्या कानाकोपऱ्यातले किंवा त्यांचा एक सुद्धा कार्यकर्ता कानाकोपऱ्यात नाही. मी तसं न राहता मी प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक वार्डामध्ये माझी स्वतःचे शिवसैनिक निर्माण केलेले होते. ते शाखेचे संस्कार होते तुमच्यावरती की तळागाळातल्या कार्यकर्त्यांना? 100%. आणि त्यामुळे मला माहिती आहे की मला जुवेलीला मंगेश दुले, चेतन दुले आणि त्यांच्या गावातले सर्व शिवसैनिक एकत्र असेल तर 100% ते लोक निवडून येणार. अतिटटीची निवडणूक त्या ठिकाणी व्हायची. मला माहिती आहे सुरवल अरुणजी सुरवल यांना तिकीट दिलं होते, सुरवल कंपनी एकत्र त्या ठिकाणी ते निवडून येणार. तर असं सर्व एकत्र करून ती निवडणूक आम्ही त्यावेळेस लढवलेली होती. 26 नगरसेवक त्यावेळेस निवडून आले. आणि एक चमत्कार या बदलापूर शहरामध्ये झाला. उद्धव साहेब की वामन मातेने दिलेला शब्द पूर्ण केला आणि करून दाखवलं. पाहिला नाही.
आणि त्यावेळेस माझ्यावर एवढं विश्वास संपादन केलं संघटनेने की मी सांगेल तोच नगराध्यक्ष, मी सांगेल तोच सभापती. आणि आम्ही 26 जण नगरसेवक होतो. कधी आमच्यात गटबाजी आम्ही होऊन दिली नाही. प्रत्येक नगरसेवकाला न्याय देण्याचं काम मी संघटनेच्या माध्यमातून केलं. प्रत्येकाच्या वार्डात विकासाची चांगली कामं केली. प्रत्येकाला ज्याच्या स्किल प्रमाणे सभापती पद दिली. त्यामुळे मला सभापती व्हायचं असं बिलकुल नाही. महिला सुद्धा होत्या, पुरुष सुद्धा होते, गटनेते आमचे श्रीधर पाटील होते. या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही भरपूर विकासाची कामं त्यावेळेस या ठिकाणी केली. आणि आज बदलापूरचा चेहरा मोहरा तुम्हाला नक्कीच बदललेला दिसला असेल. पण मला खंत 2 गोष्टीची राहिली की जे क्रीडा संकुल होतं त्या क्रीडा संकुलचं 48 कोटीचं DPR मी त्यावेळेस तयार केलं, गव्हर्नमेंटच्या मंजुरीसाठी पाठवलं. परंतु मेट्रोचं भूत आपल्या शहरामध्ये आलं आणि त्या कामाला कुठेतरी खील बसली की ती 14 एकर जागा मेट्रोच्या कार पार्किंग स्टेटसाठी द्यायची. माझा त्याला विरोध होता आणि ती जागा तर दिली गेली नाही आणि क्रीडा संकुल काय झालं नाही. तसं त्या शहरामध्ये चांगलं नाट्यगृह असावं. याच कात्रप विभागातले गीते म्हणून त्यांच्या जागेवर ते रिझर्वेशन होतं आणि ते रिझर्वेशनची जागा मिळवण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. ते काम तेव्हाच आमच्या हातून राहिलेलं आहे. कारण का मनोरंजनासाठी जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते जे सुशिक्षित होते त्यांना कुठेतरी चांगलं नाट्यगृह असावं. तर ते नाट्यगृहाचं काम सुद्धा मला त्या ठिकाणी करायचं आहे. चांगलं क्रीडा संकुल, या शहराला भरपूर खेळाडू निर्माण झाले. माझी स्वतःची शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेतनं आज पूर्ण भारताची कॅप्टनशिप खो खोची आपल्या बदलापूरच्या विद्यार्थ्यांनी करतात. प्रत्येक राज्यामध्ये जाऊन ते आज आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक करतात आणि प्रत्येक ठिकाणी खो खोच्या टीम आपली महाराष्ट्राकडून भरपूर पुरस्कार त्या विद्यार्थ्यांना भेटले. तर ती एक खंत आहे की या बदलामुळे चांगलं क्रीडा संकुल असावं, चांगलं मोठणिकल गार्डन असावं. मी आता एक वालोली या ठिकाणी चांगलं 24 एकरमध्ये गार्डन बनवण्याचं काम चालू केलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि लँडस्केपिंगचं काम चालू आहे. एक 3-4 महिन्यामध्ये ते सर्व नागरिकांसाठी आपण खुलं करणार आहे की आपल्या बदलापूर शहरामध्ये समजा आपल्या सर्वांच्या कोणाचे नातेवाईक आले तर आपण त्याला कुठे घेऊन जाणार. एक विरंगुळा म्हणून त्याला एक दिवसाची पिकनिक झाली पाहिजे. असा पिकनिक स्पॉट आपण वालोली या ठिकाणी बनवण्याचं काम जोमाने चालू केलेलं आहे. जी उल्हास नदी त्यावेळेस मी रमेशवाडीतनं नगरसेवक म्हणून निवडून आलो, त्या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी सुद्धा घाट नव्हता. त्या ठिकाणी चांगला घाट मी त्या ठिकाणी निर्माण केला आणि चांगली चौपाटी त्या ठिकाणी मला तयार करायची. आणि मला लवकरच त्या चौपाटी सुद्धा आता अंतिम मंजुरीसाठी काम आहे, ते सुद्धा केलं जाईल. अजून एक मोठी खंत होती की या बदलापूर शहरामध्ये नगरपालिका प्रशासनाची बिल्डिंग नव्हती. काही टेक्निकली अडचणीमुळे किंवा चुकीचे निर्णय घेतल्यामुळे ती बिल्डिंग अडकून पडलेली. परंतु मी नगराध्यक्षांना माननीय मुख्याधिकारी प्रकाश बोर्जे आणि आम्ही दोघांनी हायकोर्टात जाऊन हायकोर्टाचं निर्णय आणून त्या ठिकाणी प्रशासकीय बिल्डिंगचं काम 53 कोटी रुपयाचं चालू केलेलं आहे. त्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 25 कोटीचा निधी आम्हाला मिळवून दिला आणि आज जोमाने काम चालू आहे. आणि मला वाटतं 10 मे पर्यंत आचारसंहिता आता उद्यापासून लागणार आहे. 2 दिवसानंतर आचारसंहिता संपल्या त्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण सोहळा आम्ही करणार आहोत. अशी विविध विकासाची कामं आज तुम्ही बदलापूर शहर मला वाटतं 90% वर डांबरमुक्त झालेलं आहे आणि ते 100% आता सुद्धा जो कात्रपचा रिंग रोड जो तुम्ही पनवेल हायवे बोलता, मी पनवेल हायवेचा आणि त्या रिंग रोडचा काही संबंध नाही. तुम्ही कात्रप रिंग रोड मानकुलीला जाणार त्याला सुद्धा 48 कोटी रुपयाचा निधी 8 दिवसापूर्वी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जी शहरातनं ट्रॅफिक जाणार होती त्या रिंग रोडनं डायरेक्ट बाहेर पडेल, जेणेकरून आता JNPTचा रस्ता आहे त्या रस्त्याला लागून ती ट्रॅफिक जाईल. तसंच आमचा चिखलोलीचा जे ब्रिज आहे त्यासाठी सुद्धा निधी मंजूर केलेला आहे. जो स्कायवॉक आहे म्हणजे आज बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी निर्माण होती तर डायरेक्ट ओव्हरब्रिज ते रमेशवाडी असा एक छोटा ब्रिज
वनवे आम्ही त्या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून करतो. भाजी मंडई जो मुख्य नाला होता अजयराजेच्या, त्या ठिकाणी 12 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून त्या भाजी मंडईचे सुद्धा काम आता हाती घेतलेलं आहे. अशी विविध विकासाची काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्याने या शहरात करत आहोत. कारण की वामन म्हात्रे एकटाच क्रेडिट घेत नाही, कारण सर्वांचं सहकार्य, सर्व जनता असेल, सर्व या ठिकाणचे आर्किटेक्ट असतील, बांधकाम व्यावसायिक असतील, तर त्याला साजेसं असं शहर पाहिजे. नक्कीच. आणि नेहमी मला वाटतं मी भरपूर विदेशात गेलेलो, मला 80-85 देशामध्ये आजपर्यंत झालो. त्या देशांची संस्कृती, तिकडची इन्फ्रास्ट्रक्चर, तिकडची डेव्हलपमेंट बघितले तर आपण आपलं शहर भरपूर मागे, एक कुठेतरी आपण पुढे नेलं पाहिजे. या हेतूने मी तर या शहरामध्ये काम करत असतो. या शहराचा सांस्कृतिकपणा टिकवण्याचा प्रामाणिकपणे काम करतो. मग तो बदलापूर महोत्सव असो, महिला दिन असो, क्रीडा क्षेत्रामध्ये मॅरेथॉन स्पर्धा असो, बालमेळावा असो, आमचा अग्री महोत्सव असो, बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा बसवण्याचं काम माझ्या भाग्यात होतं. मला वाटतं मी नगराध्यक्षांना, मला वाटतं महाराष्ट्रात एकमेव अशी केस होती की महाराष्ट्र सरकार कुठच्याही प्रकारच्या पूर्णकृती पुतळ्याला परवानगी देत नव्हते, परंतु मी माझे सर्व सहकारी जे ऑफिसर आहेत त्यांच्या सहकार्याने, राजकीय पार्ट फक्त 20% होता आणि जे माझे मित्र परिवार होता ते चांगल्या चांगल्या हुद्द्यावर मंत्रालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, म्हणजे जमिनीच्या 7/12पासून तो तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती हिस्ट्री किंवा फाईल बघितली तर एका महिन्यामध्ये मी सर्व परमिशन आणलेले. लोकांना वर्षानुवर्ष त्या परमिशन भेटत नाही. पुन्हा आंबेडकर उद्यान म्हणलं, आंबेडकर कमान केली, आणि आता बदलापूर शहरामध्ये रमेशवाडीमध्ये चांगलं आर्ट गॅलरीचं काम चालू आहे. त्याला सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांनी 75 लाख रुपयाचा निधी दिला आणि मला वाटतं 15 एप्रिलला त्या आर्ट गॅलरीचं मी लोकार्पण सोहळा करणार आहे. पूर्णकृती पुतळा बांधला त्या ठिकाणी. प्रत्येक वर्षी 13 एप्रिलला सर्व समाजातल्या बांधवांना एकत्र येऊन त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. पण कुठच्याही समाजाला आम्ही वंचित न ठेवता सर्व समाजाला एकत्र येऊन हे बदलापूर माझं शहर, हे माझं शहर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कसं पुढे जाईल यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो. योगायोगाने मी आमदार होऊ शकलो नाही, पण छोटू भाऊला मी आमदार केलं. लोकांनी मला वाटतं वामन म्हात्रेची इमेज डाऊन करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण बघा बाळासाहेबांचे आशीर्वाद, शिंदे साहेबांचे आशीर्वाद, सागरबाईंचे आशीर्वाद, किसन कतोरे असतील, कबीर पाटील असतील, योगायोगाने देवेंद्रजी चे सुद्धा आशीर्वाद आम्हाला भेटले, आणि रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर म्हात्रे या शहरात एक सामान्य कुटुंबातला शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार झाला. ही सुद्धा आमच्या कुटुंबासाठी एक मोठी गोष्ट आहे. आज 3,500 ते 4,000 विद्यार्थी आमच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकतात. मी नुसतं राजकीय क्षेत्रात काम न करता पूर्ण सामाजिक क्षेत्रात आज लवाली या ठिकाणी आम्ही आश्रमशाळा चालवतो. गोरगरिबांचे विद्यार्थी त्या ठिकाणी आज चांगले ऑफिसर त्या ठिकाणी घडत आहेत. तसंच या शहरामध्ये पाण्याचा एक मोठा पाणी टंचाई निर्माण होण्याचा प्रयत्न झालेला. त्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब असतील, गुलाबरावजी पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली 7 MLD पाणी आपण शिरगावसाठी नवीन प्लांट करून दिलेले आहे. पुन्हा आता 260 फूटची स्कीम या बदलापूर शहरासाठी 2052 पर्यंत पुरेल एवढं पाण्याचं साठा निर्माण करून टप्पा 2 मध्ये आता 18 कोटीचं पहिल्या टप्प्यामध्ये 6 MBR बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे. आणि त्यानंतर 1.5 वर्षामध्ये हे पूर्ण काम, नवीन पाईपलाईन, पुन्हा पाण्याच्या टाक्या, असे 260 कोटी रुपयेचा निधी देऊन या शहराला
सुसज्ज आणि पाणी टंचाई मुक्त शहर करण्याचं स्वप्न आम्ही शिवसैनिकांनी बाळगलेलं आहे आणि नक्कीच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ते स्वप्न पूर्ण करतील अशी आशा मला आहे. आणि आज जरी या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसतील तर माननीय या विभागाचे आमदार संजय कतोरे साहेब हे विकास करतच आहेत. कारण त्यांना मोठा मतदारसंघ आहे. मुरबाड आहे, कल्याण ग्रामीण आहे, वांगणी आहे, बदलापूर ग्रामीण आणि बदलापूर शहर आहे. तर त्यांच्या बरोबरीला आम्ही या बदलापूर शहरामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्या बरोबर राहून काम करतो. कारण कमीत कमी तुम्ही बघाल तर मला या 6 महिन्यामध्ये 121 कोटीचा निधी वामन म्हात्रे या नावावर या नगरपालिकेला त्यांनी दिलेला आहे. त्या ठिकाणी नगरोत्थानमध्ये कमीत कमी 40 कोटीचा निधी आम्हाला दिलेला आहे. दलित वस्तीतनं 18 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण मधनं 25 कोटीचा निधी दिलेला आहे. 40-45 कोटी रुपये MMRDच्या माध्यमातून त्यांनी निधी दिलेला आहे. तर मला वाटतं माझा बदलापूर शहराचा एक सुद्धा वाढ आज तुम्ही रमेशवाडी प्रभाग बसाल त्या ठिकाणी काम करण्यासाठी जागा नाही. सर्व सुसज्ज तिथले जे नागरिक एवढे खुश आहेत की आम्ही मुंबईमध्ये राहायचो पण मुंबईमध्ये आम्हाला अशी दिवाबत्ती अशी लाईट कधीच आम्ही बघितली नसतो. तर त्यांच्या लोकांना ते दाखवलं की आमच्या इकडचे आमच्या लोकप्रतिनिधी रस्ते कसे केले पूर्ण डांबरमुक्त, पूर्ण रमेशवाडी इंद्रपाड पूर्ण डांबरमुक्त आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. पूर्ण शिरगाव डांबरमुक्त केलेलं आहे. आज सुद्धा कात्रपमध्ये आम्ही कमीत कमी 12 कोटी रुपयाच्या कामांची उद्घाटन त्या ठिकाणी प्रकाश पाटील, सुरदास पाटील यांच्या प्रभागामध्ये केलेली आहे. चांगलं क्रीडा संकुल आता आमच्या वडवलीला 2.5 कोटी रुपयाचं निधी मंजूर करून वर्कआउट करून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सुसज्ज अशा सर्व मशानभूमी बनवलेल्या आहेत. जो अपवाद शनीनगरची मशानभूमी त्याच्यावर सुद्धा वर्कआउट करून ती मशानभूमी कशी आम्हाला शिफ्ट करता येईल यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. जोविली या ठिकाणी चांगली मशानभूमी आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. अशी विवादची लोक गरजेची कामं ती कामं या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत. आणि नक्कीच मला वाटलं बदलापूरच्या जनतेला कुठच्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा स्वतःहून त्यांना कधी मागणी करायला लागली नाही. या शहरामध्ये या अमेनिटीज पाहिजे त्या पूर्ण करण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे. एक अपवाद जो रेल्वेचा आहे की रेल्वे गाड्या वाढल्या पाहिजेत, प्लॅटफॉर्म वाढला, प्लॅटफॉर्मचं काम केलेलं आहे. मी नगराध्यक्ष असताना सर्वात मोठी डेअरिंग त्याच मी केली की जेव्हा होम प्लॅटफॉर्म मंजूर झाला पण होम प्लॅटफॉर्म मंजूर झाल्यानंतर त्यांना तिथले दुकानदार कोर्टात होते आणि कोर्ट केस असल्यामुळे तो होम प्लॅटफॉर्म होऊ शकत नव्हता. पण मी माझे स्वतःचे सोर्स वापरून त्या ठिकाणी केस नगरपालिकेला जिंकून दिली. केस जिंकल्यानंतर कुठचाही अधिकारी ते डेमोलिशनसाठी जायला तयार नव्हते. आमचे टाउन प्लॅनर तोडणकर होते, चीफ ऑफिसर तर पवार साहेब गायबच झाले. त्या ठिकाणी आम्ही सर्व सेटअप पोलीस बिलस घेऊन गेलो आणि कोणी अधिकारी त्या दुकानांना हात लावत नाही. कारण राजकीय लोकांचा त्या ठिकाणी काही राजकीय लोकांचा आज जे होम प्लॅटफॉर्म केलं करतात त्याच लोकांचा विरोध होता. मी स्वतः नगराध्यक्ष खुर्चीवरून उठलो आणि बाजारपेठेत गेलो आणि त्या सर्वांची मीटिंग घेतली की तुमचं पुनर्वसन मी करून देणार, तुम्ही हे चांगलं लोकहिताचं काम हे होऊ द्या. मग तेव्हा सर्व तयार झाले. त्यावेळेस ते डेमॉलिशन केलं आणि खरोखर मी त्यांना प्रामाणिकपणे त्या बाजारपेठच्या सर्व दुकानदारांना न्याय देण्याचं काम केलेलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी दुकानं सुद्धा बांधली. 50% तर बांधली का ते होम प्लॅटफॉर्म होते. जे 23 दुकानधारक आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मी दुकानं बांधण्यासाठी अन्याय होऊ नये किंवा त्यांची रोजीरोटी जाऊ नये यासाठी त्यांना सांगितलं तुम्ही होम प्लॅटफॉर्मचं काम झाल्यानंतर दुकानं बांधा. परंतु काही या बदलापूर शहरामध्ये इकडनं तिकडनं आलेले लोक आहेत त्यांनी तक्रारी करून त्या ठिकाणी पुन्हा ते डेमॉलिशन करायला लावलं. त्यांची स्वतःची जागा आहे. आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे मीटिंग घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं ते उर्वरित जागेमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता. तर नक्की त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे.
चांगलं होम प्लॅटफॉर्म झालेलं आहे. जी गाड्यांची संख्या ती सुद्धा मी आपले खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब कपिल पाटील तर प्रयत्न करत असेल, पण श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि आम्ही स्वतः DRM कडे गेलेलो होतो आणि ज्यावेळेस नवीन गाड्यांचं शेड्यूल येईल त्या शेड्यूलमध्ये कमीत कमी 6 गाड्या या बदलापूर साठी वाढवून द्याव्या अशी मागणी मी स्वतः केलेली आहे. आणि त्यासाठी एक लेडीज स्पेशल गाडी सकाळी आणि संध्याकाळी असावी यासाठी सुद्धा माझी प्रामुख्यानं मागणी राहणार आहे. आणि बाजारपेठेचा मुख्य रस्ता तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस मी नगराध्यक्ष त्यावेळेस माझ्या महिला साडीवर करून त्या ठिकाणी रमेशवाडीपर्यंत चालत जायच्या, पूर्ण चिखल पाणी लागायचं आणि आज तोच कॉन्क्रीट रस्ता सुद्धा करण्याचं भाग्य मला त्यावेळेस माझ्या नेतृत्वाखाली लाभलं. नक्कीच आज भरपूर आपल्यावर मी गप्पा मारलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आज बदलापूरची जनता पक्षविरहित राहून आमच्या कायमस्वरूपी बरोबर आहे अशी मी अपेक्षा करतो. आणि ज्या वेळेस बदलापूरला कोरोनासारखं संकट आलं, माझ्या घरात दुःख होत असताना मी बदलापूरच्या कुठच्याही नागरिकाला परक होऊन दिसलं नाही. या ठिकाणी कोरोनाचं हॉस्पिटल चांगल्या रीतीने आपण नगरपालिकेच्या माध्यमातून काढलेलं होतं. त्यावेळेस माझ्यावर टीका झाली. आज इतर नगरपालिकेमध्ये प्रत्येक नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, पण आमचं 1 रुपयाची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्या प्रक्रियेत नव्हती. मी माझ्या कुटुंबाकडनं माझ्या व्यवसायातनं कमीत कमी 6 कोटी रुपये आज पण मी ऑडिटमध्ये माझ्या दाखवलेलं आहे की मी 28,000 लोकांकडनं 500 रुपये घ्यायचो, 750 रुपये आम्ही द्यायचो, 250 रुपये लस मी स्वतः माझ्या कंपनीतनं ज्युपिटर हॉस्पिटलला व्हाईट पेमेंटनी भरलेले. पुन्हा कमीत कमी 16,000 लोकांना आम्ही अन्नधान्य त्यावेळेस वाटलं. ज्या वेळेस प्रत्येकाला अडचणी नुसतं कॉल आल्यानंतर माझ्या घरात खायला नाही, आम्ही लगेच पॅकेट पाठवून त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह किंवा कोणी भुके राहणार नाही. जे नोकर वर्ग होता किंवा जे हातावर कमवणारे लोक होते, ते बांधकाम व्यवसायातले मजूर असो हे असो, या लोकांना त्यावेळेस गावाला जाण्यासाठी लॉकडाऊनमध्ये पर्याय नव्हता. जेवणासाठी सर्व दुकानं बंद होती. त्यावेळेस कमी कमी रोज 4,000 लोकांचं जेवण आम्ही सकाळ संध्याकाळ हे बनवून त्या ठिकाणी वाटप करवतो. हे सरकारी निधीवर अवलंबन राहतं. या बदलापूर शहरामध्ये अशी जी महामारी आली होती त्या महामारीला आम्ही सामोरे गेलेलो आहे. मला वाटतं नक्कीच बदलापूरची जनता हे विसरणार नाही. आणि नक्कीच या जगामध्ये मी वामन म्हात्रे या बदलापूरच्या भूमीवर जन्माला आलो. मला जाताना काहीच घेऊन जायचं नाही. आमचं कुटुंब त्या बदलापूरच्या जनतेमुळे सुखी आणि भरभराटून आम्हाला दिलेलं आहे. म्हणून मी आज पण जे काय माझ्या व्यवसायातनं कमवतो त्याचे 80% माझे प्रॉफिटमधले पैसे हे मी सामाजिक उपक्रमासाठी खर्च करत असतो. माझा मुलगा सुद्धा लहान असला तरी त्याला मी व्यवसायात आणलेला आहे. तो सुद्धा आता वडिलांवर अवलंबून नाही, तो सुद्धा स्वावलंबी झालेला आहे. माझे पुतणे सुद्धा सर्व व्यवसायात आहेत. विविध आता आमचा रिसॉर्ट आहे, चांगली शेती आहे, एक चांगला आता मुरबाड या ठिकाणी आम्ही वेलनेस सेंटर के प्रत्येक माणूस हा फिटनेसकडे गेला तर चांगलं वेलनेस सेंटरचं सुद्धा आमचं हे प्रपोजल त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. का व्यवसायातनं माणूस मोठा होतो. आज मी मोठे लोक आहेत की त्यांची नावं ऐकतो तेव्हा कुठेतरी मन हुरळून येतं. या जगामध्ये भरपूर गोरगरीब आहेत की 2 वेळेचं जेवण सुद्धा त्यांना भेटत नाही. तर नक्कीच आपण या भूमीवर काय 60, 70, 80 वर्ष 85 वर्ष जगणार आहे आणि त्यानंतर निघून जाणार. पण कुठंतरी आपली कीर्ती आपण गेल्यानंतर राहिली पाहिजे या हेतूने मी
काम करतो आणि मला कोणीही काय बोललं तर मी मनावर न घेता चांगले सांस्कृतिक कार्यक्रम असो, सामाजिक कार्यक्रम असो, त्याचं सातत्य टिकून ठेवतो. आता 15 एप्रिलला आंबेडकर जयंती तुम्ही बघत असाल की चांगले चांगले कलाकार, आणि त्या ठिकाणी आपण मोठ्या उत्सवात ज्या माणसांनी आपल्या या देशाची राज्यघटना लिहिली, त्या महापुरुषांनी जर आपल्याला या राज्यघटनेमध्ये काही नियम करून दिले नसतं, मी सुद्धा नगराध्यक्ष झालो नसतो, मी ओबीसीतनं नगराध्यक्ष झालो. तर यांनी जे काम केलेलं आहे ते जागृत राहिले पाहिजे, लोकांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तरुणांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण या स्पर्धेचे युग आहे. आता तरुणांकडे टाइम नाहीये. ते शिकले, ग्रॅज्युएट झाले, कुठेतरी फॉरेनला जातात, आपल्या आई वडिलांना सुद्धा विसरून जातात, त्यांना कायद्याचं सुद्धा भान राहत नाही. मला वाटतं आता नगरपालिका असो किंवा आपला क्रिमिनल ऍक्ट कोणाला काहीच माहिती नाही. काही लोक तर आता लग्न सुद्धा करत नाही, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात, कायद्याने पण मान्यता दिली. त्यामुळे या संस्कृती या आपल्या देशामध्ये लॉक होऊ नये किंवा नष्ट होऊ नये या हेतूने आपण सर्व तरुणांनी काम केलं पाहिजे, तरच पुढची पिढी चांगली घडेल. म्हणून आज बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेचा आदर प्रत्येक माणसाने, प्रत्येक तरुणांनी ठेवला पाहिजे आणि त्याच्या घटनेप्रमाणे या आपल्या देशामध्ये काम केलं पाहिजे. जर आपण पाहिलं तर एखाद्या देशाचा विकास जर पाहायचा असेल तर त्या गावाचा विकास अगोदर पाहावा लागतो की तो गावाचा विकास कसा झालाय. आणि छोट्याशा गावातून सुरुवात केलेल्या वामनदादांनी आज बदलापूरच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका निभावली. बदलापुराचे किंग मेकर म्हणून त्यांची ओळख पाहिली जाते. फक्त आगरी समाजच नाही तर इथल्या तळागाळातल्या वंचित समूहाला सोबत घेऊन त्यांनी हा विकासाचा पाया रचलाय. आणि बदलापुरातील कुटुंब प्रमुख त्यांना असंच म्हटलं जात नाही. खरं तर कोविड काळात जर आपण पाहिलं तर जेव्हा लोकांचे एक टायमाचे जेवणाचे गैरसोय होती तेव्हा एक चेहरा स्वतः रस्त्यात उतरला आणि रंजल्या गांजल्यांचा आवाज बनला. जाता जाता एक शेवटचा प्रश्न बदलापूरकरांच्या मनातला. इलेक्शनचं वारं वाहते सध्या आणि तमाम बदलापूरकरांची अशी इच्छा आहे की यंदा वामनदादा आमदारकीसाठी लढतील का किंवा त्यांच्या मनात आमदारकीबद्दल काही आहे का, तर त्यांना काय सांगाल दादा? मी जरी आमदार होऊ शकलो नाही पण नक्कीच चांगला लोकप्रतिनिधी म्हणून मला जो मान सन्मान ज्या ठिकाणी सरकारी कार्यालय असतील, मंत्रालय असेल, जे लोकप्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील, मी त्यांच्या लेवलनीच ते मला मान सन्मान देत असतात. मी फक्त कागदपत्राचा आमदार होऊ शकलो नाही. लोकांच्या मनातले आमदार तुम्ही आहात 100%. आणि तेवढा मान सन्मान जे लोकप्रतिनिधी झाले ते सुद्धा मला देतात. आणि नक्कीच या बदलापूर शहरामध्ये जे जे काम आम्ही ठरवलं ते सर्वांच्या सहकार्याने करत असतो. नक्कीच. शेवटचा प्रश्न असा असेल की बदलापूरची जनता जी आहे तुमच्याकडे खूप आशेने पाहते. वामन दादा म्हटलं की काम आपलं होणारच, लोक आशेने येतात आणि तुम्ही तितक्याच पोट तिडकीने त्यांची कामं करतात. तर जनता जी भरभरून तुम्हाला प्रेम देते त्याबाबत काय वाटतं की एक किंग मेकर म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून जेव्हा तुम्हाला बदलापूरची जनता पाहते तेव्हा काय भावना असते? माझ्या मनात एकच, मी सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहे आणि भरपूर चढ उतार बघितलेला आहे. मी आदिवासीच्या वंचली म्हणजे तुम्हाला माहिती घर असतो, घराच्या बाजूला एक कठड असतो, त्याच्यावर बसून सुद्धा जेवलेला माणूस आहे. त्यामुळं मी कुठच्या प्रकार भेदभाव मनामध्ये नाही. जे माझ्याकडे असेल कोणी आला त्याला सरळ हाताने मदत करतो. ज्या ज्या कार्यालयामध्ये अडचण असेल त्या अधिकाऱ्यांचे माझे चांगले रिलेशन आहे आणि मला वाटतं नक्की त्याला यश येतो. चांगले डॉक्टर्स माझ्या ओळखीचे आहेत, एखाद्याला मेडिकल सुविधाची गरज झाली तर ते आम्ही करून देतो. जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे वामनदादा म्हात्रे. जाता जाता वामनदादा कर्डकांच्या 2 ओळी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माणसा तुझे मी असे गीत गावे, असे गीत गावे की तुझे गीत व्हावे. खरं तर वामनदादा तुम्ही वेळात वेळ काढून ज्या दिलखुलास गप्पा मांडल्या आणि सडेतोडपणे आणि सुसज्जपणे जो बदलापूरच्या विकासासाठी जे आपलं योगदान आहे
ते खरंच नाविन्यजोग आहे. बदलापूर शहराचं जेव्हा जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा तितकंच आदराने एक नाव घेतलं जाईल, ते म्हणजे वामनदादा म्हात्रे. दादा खूप खूप धन्यवाद ठळक वार्ताशी चर्चा केल्याबद्दल. थँक्यू.